कोकाटेंना कोणत्याही क्षणी आता अटक होण्याची शक्यता आहे। नाशिक न्यायालयाने काढलेले अटक वॉरंटची आता प्रत ही नाशिक पोलिसांना काल प्राप्त झाली। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस आज पुढील कारवाई करणार आहे। नाशिक पोलिसांचा एक पथक आज मुंबईला जाण्याची शक्यता। नाशिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। शुक्रवारी या संदर्भात सुनावणी होणार आहे। शुक्रवारपर्यंत कोकाटे यांना अटक होते की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। सध्या कोकाटे यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। माणिकराव कोकाटेंना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतोय आणि त्यासाठी त्यांना आता ऍडमिट करण्यात आले। लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। 6व्या मजल्यावर कोकाटेंवर उपचार होत आहेत। सध्या त्यांच्यावर आता उपचार सुरू आहे। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येते। मात्र आता या रुग्णालयावर सुद्धा आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटेंवर उपचार सुरू आहेत। कोकाटेंना मात्र कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। नाशिक पोलिसांकडे आता अटक वॉरंटची प्रत ही प्राप्त झालेली आहे। नाशिक पोलीस मुंबईमध्ये कोणत्याही क्षणी दाखल होतील या संदर्भात मात्र कोकाटे यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता शुक्रवारपर्यंत कोकाटे यांना अटक होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत। नाशिक पोलिसांचं एक पथक आज मुंबईला जाण्याची शक्यता। माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांना जाणवल्यानंतर त्यांना ऍडमिट करण्यात आलेले आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय कोकाटे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। अटकेची टांगती तलवार आहे। मात्र आता लीलावतीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि याच रुग्णालयावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नीलम, नक्कीच माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होत आहे। दिवसेंदिवस ही अडचणी वाढतानाच पाहायला मिळतात। आता अटकेची टांगती तलवार माणिकराव कोकाटे यांच्यावरती आहे। मात्र काल दिवसभरामध्ये ज्या घटना घडल्या या दरम्यान खरं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार एक अर्जसुद्धा खरं तर पोलिसांना मिळालेला आहे। मात्र लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे हे दाखल झालेले आहेत। त्यांना श्वसनाचा त्रास होत होता आणि काल उच्च रक्तदाबाचा सुद्धा त्रास होत होता। मात्र हा त्रास जास्त वाढल्यामुळे त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं। आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। मात्र मेडिकल बुलेटिन हे लीलावती रुग्णालयाकडून काढण्यात येत नाहीये। काल रात्री सुद्धा मेडिकल बुलेटिन काढला नाहीये। त्यामुळे आज तरी दिवसभरामध्ये मेडिकल बुलेटिन काढून माहिती दिली जाते का नाही याबद्दल पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांनी आता हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। त्यामुळे उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी असणार आहे। त्यापूर्वी माणिकराव कोकाटे यांना डिस्चार्ज दिला जातो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार सुरू आहेत। तज्ज्ञ मंडळींकडनं, तज्ज्ञ डॉक्टरांकडनं हे उपचार दिले जात आहेत। आता त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा जरी झाली असली तरी त्यांना घरी कधी सोडण्यात येणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। जी, जसा आपण उल्लेख केला, मेडिकल बुलेटिन हे अजूनपर्यंत काढलं गेलं नाहीये। ते कधीपर्यंत निघणार आहे आणि त्याच संदर्भातून आपण पाहतोय लीलावती रुग्णालयावर सुद्धा आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। नीलम, नक्कीच एखादा VIP रुग्ण जेव्हा खरं तर रुग्णालयामध्ये दाखल होतो, मग कोणत्याही रुग्णालयामध्ये असेल त्या ठिकाणी डॉक्टर्स येऊन खरं तर माध्यमांसमोर रुग्णाच्या एकूणच सुधारणेबद्दलची माहिती सांगत असतात। त्यांच्यावरती झालेल्या उपचारासंदर्भातील माहिती सांगत असतात। काल दिवसभर माणिकराव कोकाटे यांच्यावरती ICU मध्ये सुद्धा उपचार करण्यात आले। मात्र त्यांच्या मेडिकल बुलेटिनची कुठेही माहिती देण्यात आली नाहीये। आज तरी लीलावती रुग्णालयाकडून हे मेडिकल बुलेटिन 12 वाजेपर्यंत दिलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र यापूर्वीच्या सर्व केसेस जर पाहिल्या आपण, या अनेक ॲक्टर्स असतील, अभिनेते असतील आणि एकूण राजकीय व्यक्ती असतील यांनी जेव्हा इथे उपचार घेतलेले आहेत, मग संजय शिरसाट असेल किंवा इतर नेते असतील त्यांच्यासुद्धा मेडिकल बुलेटिन या देण्यात आल्या होत्या। मात्र माणिकराव कोकाटे हे कालपासून रुग्णालयामध्ये दाखल आहेत, मग त्यांची मेडिकल बुलेटिन का देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावरती सुद्धा, प्रशासनावरती सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। जी, आपण पाहतोय आपले प्रतिनिधी महेश महाले हे नाशिकहून आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, आपण पाहतोय नाशिकचं पोलीस पथक हे कधीही मुंबईमध्ये येऊ शकतं, कधीही या ठिकाणी आता आपण पाहतोय कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात काय अधिकची अपडेट?
अगदी खरं आहे नीलम. खरं तर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काढलेलं अटकेचं वॉरंट हे नाशिक पोलिसांना प्राप्त झालेलं आहे. आता नाशिक पोलिसांकडनं पुढील कायदेशीर जी कारवाई आहे ती सुरू करण्यात येणार आहे. नाशिक पोलिसांचं एक पथक कुठल्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी मुंबईला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच या घडामोडी जर पाहिल्या तर अत्यंत महत्त्वाच्या आजच्या दिवसातल्या या घडामोडी राहणार आहे. खरं तर माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत असले तरी मात्र नाशिक पोलीस आता त्यांना घेण्यासाठी आज जातात का नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्या प्रकरणी त्यांचे बंधू विजय कोकाटे आणि माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे, तर 10,000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणात जर आपण बघितलं असेल तर काल याचिकाकर्ते जे आहे आशुतोष राठोड यांच्यातर्फे माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यात यावी अशा पद्धतीची जी याचिका होती ती दाखल करण्यात आलेली होती. आणि यानंतर न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांचे वकील उभे राहिले होते आणि त्यांनी माणिकराव कोकाटे हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची त्यांनी माहिती दिलेली होती. मात्र यावर न्यायालयाने त्यांना फटकारलं देखील होतं. कुठलेही पुरावे आणि सबळ कागदपत्र नसताना तुम्ही त्यांची बाजू मांडण्यासाठी येथे आलेच कसं काय? मंगळवारी ज्यावेळेस त्यांना शिक्षा सुनावली त्यावेळेस तुम्ही कुठे होता असा प्रश्न देखील वकिलांना जो होता तो न्यायालयाने फटकारला होता. त्यामुळे त्याचं जे अटक वॉरंट होतं हे कालच निघालेलं होतं आणि अटक वॉरंटची प्रत ही काल सायंकाळी उशिरा नाशिक पोलिसांना मिळालेली आहे. आणि आज जर बघितलं तर नाशिक पोलीस आता कायदेशीर कारवाई करण्यासाठी जाणार का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे. मात्र घेतच राहू. तुर्तास धन्यवाद महेश आणि स्वप्नील आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.